सध्या माजलेल्या भोगवादामुळे तरुण वर्गात झटपट श्रीमंत होण्याचा ट्रेंड पसरलाय. अवघ्या काही पैशांसाठी सर्रास खून मारामाऱ्या होत आहेत. याचं लोण सध्या राज्यातही येऊ पाहतंय. खंडणीसाठी आपल्या मित्राचा खून करण्याची घटना राज्यात यापूर्वी घडली आहे. असाच प्रकार कांदोळी येथे घडला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे 1.5 वर्षांची बालिका सुरक्षित आपल्या आईवडिलांकडे पोहोचली आहे. एकंदर 48 तास घडलेल्या या थरार नाट्याचा इन गोवाचा हा विशेष वृत्तांत. शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हे अपहरण नाट्य घडलं. यावेळी घरची मालकीण तेरोलिना डिसोझा यांची वृद्ध आई घरात होती. बाहेरून कुणीतरी दरवाजा वाजवला असता रेखा दरवाजा उघडायला गेली. दरवाजा उघडताच 2 बुरखाधारी तरुण आत घुसले व त्यांनी आत येताच वृद्धेला अगोदर बांधून ठेवलं. यावेळी त्यांनी घरातील काही दागिने व रोख रक्कम घेऊन मुलीसह घरातून पलायन केलं. यावेळी मोलकरणीलाही ते बरोबर घेऊन गेलेत. रात्री 10 वाजता मुलीची आई तेरोलिना घरी येताच त्यांना हा सारा प्रकार समजला. यावेळी त्यांच्या घराजवळून एक मुलगा मोबाईलवरून बोलत असल्याचं त्यांना दिसून आलं. हा मुलगा रेखा हिचा प्रियकर होता व तेरोलिना त्याला ओळखत होत्या. यावेळी घरात त्यांना एक चिठ्ठी सापडली. त्यावर 50 लाख रुपये खंडणी 5 दिवसांच्या आत देण्याची मागणी केली होती. मुलगी नाहीशी झाल्याचं समजताच तेरोलिना यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अगोदर रेखाचा प्रियकर सज्जत याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता तो दिल्लीतला असल्याचं स्पष्ट झालं. तसंच हैदर अली हा आणखीन एक तरुण या प्रकरणात सहभागी असल्याचंही यावेळी स्पष्ट झालं. त्याचा मोबाईल संच ताब्यात घेतला गेला. थिवी रेल्वे स्थानकावरून त्याच्या मोबाईलवर फोन आल्याचं दिसून आलं. या साऱ्या प्रकरणाची कल्पना येताच 3 वेगवेगळी पोलीस पथकं मुंबई, दिल्ली व बेळगावला रवाना करण्यात आली. मुंबई इथे थांबून स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली. एक पथक मंगळा एक्सप्रेसमध्ये गेलं होतं. या पथकासह बालिकेचा फोटो होता. या पथकानं मोलकरणीला ओळखलं व त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. अखेर काल दुपारी त्यांना बालिकेसह ताब्यात घेतलंय. सदर आरोपी व बालिकेला घेऊन पोलीस पथक रात्री 8:15 वाजता दाबोळी विमानतळावर पोहोचलं व रात्री 8:45 दरम्यान पणजीतील पोलीस मुख्यालयात पोहोचलं. पोलीस अधिकारी नीरज कुमार, अधीक्षक मंगलदास देसाई, अधिकारी ओम प्रकाश कुडतरकर, महेश गावकर, रायकर, शांबा सामंत, संदेश चोडणकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली योग्य प्रकारे तपास केला. बड़ी मुसीबत में चली गई. सही सलामत तो तब थी जब ये अपने माँ बाप के पास थी. शी वॉज एट रिस्क, टोटल रिस्क. सो सही सलामत तो इट इज गुड, आवर गुड लक. तो सही सलामत तो मैं नहीं कहूँगा. इट इज द one of the best investigation and the super fast investigation I have ever seen in my career. I am not sharing certain things because all these things go to wrong side also, but they have used their best skills, resources available they utilized fully, and the speed at which my officers have worked, it is really astonishing, and for that they all deserve compliments. And another thing I must say that I am very confident that Goa police officers, they have capabilities, they have competence, they have talent, and they can work out such delicate cases also. These are very delicate cases, let me tell you, because you have to be extremely careful. With your action, child is getting into danger. More the police chase, more the child is there in danger. These are very, very, very sensitive cases, and such cases have very bad repercussions. Very, very bad repercussions. I've seen how things go wrong. So from that angle, the sensitivity which they have shown is exemplary. They have shown demonstrated great sensitivity in understanding the problem. Neeraj, you can. Neeraj is the overall supervisor of this case. He was, and his team members. Not like to say anything. My baby is everything for me. God bless each and everyone for all the police who has helped my baby to get my daughter back. And I'm really grateful to them. And that's it. I got no words to express.
या सर्व नाट्याशी अनभिज्ञ असलेली मारियान मात्र निरागसपणे हसत होती. आपल्यावर घडलेल्या प्रसंगाचा लवलेशही तिला नव्हता. मात्र शेवटी समस्त गोवा पोलिसांना थँक्यू म्हणायला ती विसरली नाही. What is your name? What is your name? Say thank you. Say thank you to everyone. God bless each and every one of you all. Say.